खासदार संजय राऊत यांनी आज सकाळीच एक वक्तव्य केलं. ते म्हटलेत की मुंबईपासून नागपूरपर्यंत संपूर्ण ज्या निवडणूक आहेत स्थानिक स्वराज्य संस्था असतील किंवा महानगरपालिकेच्या त्या स्वबळावर लढण्याचा नारा त्यांनी दिलेला आहे. त्याच्या संदर्भात आज आता काँग्रेसकडून ज्या मुंबई अध्यक्ष आहेत आणि खासदार वर्षा गायकवाड यांचं मत काही जाणून घेणार आहोत. ताई, कसं बघतात ते त्यांच्या वक्तव्याकडे? नाही, ते त्यांच्या पक्षाबद्दल त्यांनी जे मत मांडले ते त्यांच्या पक्षाचा जे आहे ते दृष्टिकोन आहे. महाविकास आघाडीमध्ये काम करत असताना लोकसभा असेल किंवा विधानसभा असेल, आम्ही प्रामाणिकपणे त्यांना जे आहे ते मदत करण्याचं काम केलं. आम्ही त्या ठिकाणी एकत्र इलेक्शन लढलेले आणि मला ही अपेक्षा आहे की जर आघाडी संदर्भामधले काही निर्णय घ्यायचे असेल तर ते ज्येष्ठ लोकांशी बोलून त्या ठिकाणी घ्यावेत. अशा तऱ्हेने पत्रकार परिषदेत त्यांनी त्यांच्या पक्षाचा निर्णय त्या ठिकाणी बोलण्याचा प्रयत्न केलेला आहे. आम्ही आमच्या कार्यकर्त्यांचं जे म्हणणं असेल किंवा पक्षाचं जे म्हणणं असेल ते आमच्या पक्षश्रेष्ठींना सांगू आणि त्याच्यानंतर पक्षश्रेष्ठी जो निर्णय घेतील तो आम्हाला मान्य असेल. याला स्वर्गीकरण देण्याचा प्रयत्न त्यांनी केलेला आहे की जे कार्यकर्ते आहेत त्यांना संधी मिळत नाही म्हणून हा निर्णय घेण्यात आला असं म्हटलं त्यांनी. नाही, असं आहे की प्रत्येक वेळेला कार्यकर्त्यांचं म्हणणं वेगळं असू शकतं ना. कारण कार्यकर्त्याचे बिलकुल आमच्याही पक्षाच्या कार्यकर्त्यांचं म्हणणं आहे की आम्ही स्वतंत्र लढावं. आमच्याही पक्षाच्या कार्यकर्त्यांचं म्हणणं आहे की आम्हाला ज्या तऱ्हेने विधानसभा असेल किंवा लोकसभेमध्ये ज्या सीटा मिळायला पाहिजे होत्या, कारण मुंबईमध्ये लोकसभेमध्ये आम्हाला फक्त 2च मिळाल्या आणि विधानसभेमध्ये आम्हाला फक्त 11 सीटा मिळाल्या. आमची इच्छा होती आम्हाला जास्त सीटा मिळायला पाहिजे होत्या आणि नेहमीच काँग्रेस पक्षाने महाविकास आघाडीचा धर्म पाळण्याचं काम केलेलं आहे मुंबईमध्ये आणि आम्ही त्यांना त्या ठिकाणी त्यांचे कॅन्डिडेट निवडून यावे म्हणून मदतसुद्धा करण्याचं काम केलं. प्रामाणिकपणे आम्ही मेहनत केलेली आणि त्यामुळे माझी अपेक्षा हीच आहे की जो पण काही निर्णय असेल, जसं कार्यकर्त्यांनी त्यांच्या पक्षाचं म्हणणं तसं आमच्याही काही पक्षाच्या कार्यकर्त्यांचं म्हणणं आहे, त्या संदर्भामध्ये आम्ही पक्षश्रेष्ठींशी बोलू आणि पक्षश्रेष्ठी जो निर्णय घेतील तो आम्हाला मान्य असेल. खरं तर लोकसभेला महाविकास आघाडीला घवघवीत यश आलं, पण विधानसभेला तशी कामगिरी झाली नव्हती आणि त्याच्यामुळे महाविकास आघाडी सगळं आलबेल आहे की नाही हा प्रश्न सुद्धा विचारला जातो. नाही, ह्या वेळेचा जो निकाल आहे तो सर्वांनाच म्हणजे सांगायचं झालं तर शॉकिंग निकाल होता विधानसभेचा, कारण त्याच्यामागे खूप सारी कारणं आहेत आणि खरं तर ज्यावेळेला निवडणूक आयोगाने हरियाणा आणि त्या ठिकाणी जम्मू काश्मीरवर इलेक्शन घेतलं नाही त्याच वेळेला आम्हाला थोडं शॉकिंग वाटलं. कारण 4 राज्याच्या निवडणुका जर एकत्र झाल्या असतील तर कदाचित निकाल वेगळे लागले असते. ज्या तऱ्हेने या सरकारला जे आहे ते पाठिंबा देण्याचं काम निवडणूक आयोगाच्या माध्यमातून आणि विविध बघितलं त्या गोष्टीच्या माध्यमातून झालं. पण हा निर्णयाच्या बाबतीमध्ये आम्ही सातत्याने सांगतो की याची पूर्ण चौकशी व्हायला पाहिजे. EVM मशीनच्या बाबतीमध्ये आम्ही बोलतो आहोत आणि त्यामुळे महाराष्ट्रातल्या जनतेमध्ये तुम्ही जर प्रश्न विचारला तर मला कालच काही लोक मिळाले भेटल्या बोलत होती की आम्हाला सुद्धा हा निर्णय खूप आश्चर्यकारक आहे. महाराष्ट्रामध्ये मला एक सांगायला पाहिजे की बघा, इलेक्शनमध्ये जीत आणि हार ही दोन्ही गोष्टी होत असतात, पण आघाडीमध्ये काम करत असताना एकमेकाशी समन्वयाने काम करायचं असतं, एकमेकाशी चर्चा करून हे प्रश्न सॉल्व्ह करायचे असतात. स्वतःच्या पक्षाचे स्वतंत्र निर्णय घेण्याचे सुद्धा प्रत्येकाला त्या ठिकाणी अधिकार आहे. त्यामुळे त्यांच्या पक्षाचा निर्णय त्यांनी घ्यावा आणि आमच्या पक्षाचा निर्णय बाबतीत आम्ही चर्चा करू. खरं तर महाविकास आघाडी ही महायुतीच्या विरोधात किंवा मग संपूर्ण भाजप NDA पक्षाच्या विरोधात उभं राहण्यासाठी तयार झाली होती. जर महाविकास आघाडी आता सगळे तुम्ही स्वबळावर ते स्वबळावर लढले तर याचा फायदा महायुतीला होईल असं तुम्हाला वाटत नाही? मला जर त्याच्या प्रश्नावर उत्तर देण्यात काही मतलब वाटत नाही, कारण सध्या त्यांनी ते स्टेटमेंट केलेलं आहे. नेहमीच सकाळी ते एक स्टेटमेंट करतात, त्याप्रमाणे त्यांनी केलं असेल. त्या संदर्भामध्ये आम्ही आमच्या पक्षश्रेष्ठींची चर्चा करून त्याच्यानंतर जेव्हा जो निर्णय असेल तो निर्णय असेल. हे बघा, मागील काळामध्ये सुद्धा आम्ही लढतच होतो ना, असं काही नाही की आम्ही लढलेलो नाही आहे. आम्ही खूप वर्षापासून, काँग्रेस हा खूप मोठा पक्ष आहे, काँग्रेस पक्षाला विचारधारा आहे आणि काँग्रेस पक्ष स्वतःच्या जीवावरती आधी पण लढलेला आहे, असं नाही की नाही लढलेलं आहे. त्यामुळे पूर्वी आमची कुठे आघाडी होती, त्यामुळे हे प्रश्न जरतरचे झाले. त्यामुळे जर त्याच्या प्रश्नाला उत्तर द्यायची जबाबदारी माझी नाही. संजय राऊतांनी आपलं मत मांडलेलं आहे, पण उद्धव ठाकरे साहेबांचं याच्याबद्दल मत काय? त्यामुळे ठाकरे साहेब जेव्हा आणि आमच्या पक्षाशी जेव्हा चर्चा करतील आणि जे मत येईल त्याला. या आधीच्या ज्या बैठका व्हायच्या ट्रायबल असो इतर जागेवर, त्यावेळेस पण नाना पटोले आणि म्हणजे तुमचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले आणि संजय राऊत यांच्यामुळे नेहमी त्यांचे वाद जे ते माध्यमांमध्ये किंवा महाराष्ट्राच्या राजकारणात चर्चेले जायचे, त्याच्यावर सत्ताधारी पक्षातून सुद्धा टीका व्हायची. आणि आता संजय राऊतांचं हे वक्तव्य, याला कसं पाहता? नाही, मला वाटतं की पब्लिकमध्ये किंवा TV वरती बोलण्यापेक्षा जर एकत्रपणे चर्चा केल्या तर जास्त ते चांगलं होईल, कारण त्याचं नुकसान बिलकुल आम्हाला सहन करावं लागलं. त्यामुळे इन जनरल एकमेकाबद्दल बोलण्यापेक्षा, जसं मी सांगितलं की प्रत्येक पक्ष हा स्वतंत्र आहे, पण आघाडी म्हणून ज्यावेळी आपण काम करत असतो त्यावेळी आपण निर्णय घेत असताना स्वतंत्र निर्णय पण घ्यायचे असतात आणि चर्चा करून, जर वेगळं पण म्हणायचं म्हटलं तर ते चर्चा करून व्हायला पाहिजे. अशा तऱ्हेने स्टेटमेंट करणं संजय राऊतांची सवय आहे, त्यामुळे त्याच्याबद्दल मी बोलणार नाही. पण म्हणून मी म्हटलं की मला नाही उद्धव ठाकरे साहेबांचं याच्याबद्दल काय म्हणणं आहे. त्यामुळे जर त्याच्या प्रश्नाला पुढे काय होणार ज्यावेळी होईल
आमचे पक्षश्रेष्ठी, कारण काँग्रेस पक्षाला सुद्धा खूप मोठा इतिहास आहे, काँग्रेस पक्ष सुद्धा मुंबईमध्ये लढलेला आहे आणि काँग्रेस पक्षाला मुंबईमध्ये ताकद आहे, हे काय सांगायची मला पण वेळणी गरज नाही. त्यामुळे नाना पटोळे आणि संजय राऊत जीबद्दल तुम्ही प्रश्न विचारला, त्यापेक्षा मला असं वाटतं की येणाऱ्या काळामध्ये आपण कशा तऱ्हेने लढू. आणि आज मुंबईची जी परिस्थिती, आज मुंबई महानगरपालिकेमध्ये 3 वर्षापासून त्या ठिकाणी लोकप्रतिनिधी नाही आहेत. मुंबई महानगरपालिकेचा पैसा गेला, ठेवी गेल्या, त्या ठिकाणी मोठ्या प्रमाणात भ्रष्टाचार आहे. यावर आपण जास्त बोललो तर पण मला वाटतं फायदेशीर ठरेल. हाच प्रश्न घेऊन मी पुढे येणार आहे, कारण की आता महापालिकेच्या निवडणुकीचं चर्चा राजकारणात सुरू झालेल्याच आहेत. तुम्ही मुंबई काँग्रेसचे अध्यक्ष आहात, त्यामुळे मग काँग्रेसची तयारी कितपत झालेली आहे, काय नेमकं आता पुढचं रणनीती काँग्रेसची तयार झाली? नक्कीच आम्ही येणाऱ्या काळामध्ये त्याची आपल्याशी नक्की करू. पण मला वाटतं तूर्त मी एक गोष्ट सांगू इच्छिते की मुंबई महानगरपालिकेच्या माध्यमातून आज जे प्रश्न सॉल्व्ह व्हायला पाहिजे ते कुठलेच प्रश्न त्या ठिकाणी सॉल्व्ह करण्याचं काम झालेलं नाही आहे. आणि आमची इच्छा आहे की मुंबई महानगरपालिकेचा जो कारभार आहे, ज्याच्यामध्ये मोठ्या प्रमाणामध्ये भ्रष्टाचार जो आहे तो फोफवण्याचं काम झालं आहे, मित्रांना टेंडर द्यायचं काम झालेलं आहे, या सगळ्या प्रकारांची चौकशी व्हायला पाहिजे, त्याची श्वेतपत्रिका निघाली पाहिजे. धन्यवाद आमच्याशी बोलण्यासाठी. तर खरं तर आता वर्षा गायकवाड यांचं असं मत आहे की या संपूर्ण प्रकरणात नेमकं उद्धव ठाकरे यांचं मत काय. संजय राऊत तर रोज सकाळी बोलतात, पण उद्धव ठाकरे या सगळ्यात भूमिका काय घेतात हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे. त्यामुळे महापालिकेच्या निवडणुका आणि महाविकास आघाडीचं यांचं पुढचं भविष्य काय असणार हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे. व्हिडिओ जर्नलिस्ट अनिल पवारसह मी अजय माने, एबीपी माझा, मुंबई. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.